सरस्वती विद्यालयात बरसल्या पाऊसगीतांच्या आनंदसरी. बाहेर खरोखरच बरसणारा पाऊस, मुलांच्या डोक्यावर टांगलेल्या रंगीबेरंगी छत्र्या, समोर पडद्यावर पावसाळी वातावरणाची अनुभूती देणारी कागदी ढग, कागदी होड्या, उडणारे फुलपाखरे, असे सारेच पावसाची अनुभूती देणारे वातावरण मनाला भुरळ घालत होते. मनाला मोहित करणारा हा सगळा देखावा होता. सरस्वती विद्यालय, महात्मा गांधी रोड, नाशिक या शाळेत या निमित्ताने होते स्वर्गीय बाबासाहेब वैशंपायन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुंफण्यात आलेले 5वे पुष्प. दिनांक 13 जुलै शनिवार रोजी पाऊस गाणी या कार्यक्रमात मुलांच्या मनातील पाऊस मुलांना भेटायला आला आणि खरोखरच आनंदाने मुले ओलीचिंब झाली. पाऊस गाण्यासोबतच आईवर आधारित अतिशय सुरेख कविता आणि गाणी ऐकून मुले हरवून गेली. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी वैशंपायन साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री प्रभाकरजी कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री हेमंतजी बरकले सर यांनी शुभेच्छा दिल्या. पाऊस गाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते बालसाहित्यक कवी श्री राजेंद्र सोमवंशी सर, तसेच त्यांना साथसंगत देणारे सुहास सुरळीकर व राजतिलक अनाप यांनी मुलांसोबत साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा प्रारंभ स्वर्गीय बाबासाहेब वैशंपायन व स्वर्गीय आईसाहेब वैशंपायन यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे चेअरमन आदरणीय श्री रवींद्रजी कदम सर यांनी केले. बालवयात असलेले पाऊस आणि पावसाची गाणी यांचं नातं किती अतूट असतं आणि मनाला किती आनंद देतं ते कदम सरांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. शाळेच्या अधीक्षिका श्रीमती सुरेखा कमोद मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या आनंदमयी कार्यक्रमाची संकल्पना शाळेचे चेअरमन आदरणीय श्री रवींद्रजी कदम सर यांची होती, तर विशेष सहकार्य श्रीमती कमोद मॅडम यांनी केले. कार्यक्रम संपूच नये असे वाटत असताना मुलांना आवडणाऱ्या एका छानशा गाण्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुलाचे आनंदी चेहरे आणि पावसाने अधिकच आनंदी झालेले वातावरण यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. स्कूल कमिटी सदस्य श्री विजय शिरसाट, सकाळ सत्र प्रमुख सौ माधुरी जोशी, दुपार सत्र प्रमुख सौ सरला तायडे व सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अनुराधा बस्ते यांनी व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका सौ कविता ठाकरे यांच्या संकल्पनेतून व इतर शिक्षकांच्या मदतीने ही अभिनव सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी केले. महाराष्ट्र सातबारा न्यूज प्रतिनिधी राजेंद्र सोमवंशी, नाशिक. घाबरतात का ते गुरुजींना, असतो का अभ्यास इथंही त्यांना. घाबरतात का ते गुरुजींना, त्यांची ताई त्यांचा दादा, त्यांची ताई त्यांचा दादा. कोणवर त्यास ओरडतो सांगणा ढगात, कोणवर रडतो सांगणा ढगात, कोणवर रडतो.